चिंतामणी नगर परिसरात नशेखोर तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतो आहे. सोमवारी सायंकाळी रिक्षा स्टॉप परिसरात 5 ते 6 तरुणांनी जवळपास तासभर धिंगाणा घालत बसवण्यात आलेली बाकडे फोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. आणि या घटनेनंतर मंगळवारी सकाळी सुमारे 11च्या सुमारास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली 5 ते 7 बाकडी या प्रकारात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दररोज सायंकाळी चिंतामणीनगर, घनश्यामनगर, संजयनगर, जासूदमळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असतात. मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे आता त्यांना घराबाहेर पडणं धोकादायक झालं आहे. दरम्यान चिंतामणीनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना निवेदन देऊन नशेखोरांवर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आणि यासोबतच रस्त्यावर उभे राहणाऱ्या गायींच्या खोरांमुळे सुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. निवेदनात परिसरात वाढत चाललेल्या तरुणांचा उच्छाद, ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर आणि तातडीची पावले उचलावीत अशी ठाम भूमिका संघटनेनं मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चिंतामणी नगर.